नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भीम सैनिक मित्र मंडल और श्री योग मित्र मंडल द्वारा ज्येष्ठ नागरिक कट्टा का रिबन काटकर किया गया उद्घाटन। बता दें, कामतघर स्थित भाग्यनगर में शौचालय के पास कई वर्षों से मनपा की लापरवाही से कचरे का ढेर लगा रहता था, जिससे स्थानीय नागरिकों को कई प्रकार की दिक्कतों का सामना करना पड़ता था, जिसे ध्यान में रखते हुए आरपीआईए भिवंडी शहर अध्यक्ष महेंद्र गायकवाड़ के मार्गदर्शन में उपाध्यक्ष पिंटिया पाइक राव ने अपने स्वयं के खर्चे से भीम सैनिक मित्र मंडल व श्री योग मित्र मंडल द्वारा ज्येष्ठ नागरिक कट्टा बनवाकर कचरे की समस्या को दूर करके ज्येष्ठ नागरिकों के लिए बैठने के लिए कट्टा बनवाकर सराहनीय कार्य किए। बता दें, इस अवसर पर आरपीआईए भिवंडी पूर्व विभाग युवा अध्यक्ष विजय कामले, भाग्यनगर शाखा अध्यक्ष नाना पाइकराव, संतोष करहाड़े, बंटी पाइकराव, चेतन सरदार, विजय भोगा, विकास निकालजे, सुरेश गाड़े आदि कार्यकर्ता महिला पुरुष उपस्थित थे। वहीं इस वार्ड की समस्या को लेकर महानगर पालिका को आरोप लगाते हुए स्थानिकों ने क्या कहा, आइए देखते हैं। उससे पहले इस ज्येष्ठ नागरिक कट्टा के उद्घाटन को लेकर पूर्व विभाग युवा अध्यक्ष विजय कामले ने जानकारी देते हुए क्या कहा, आइए देखते हैं। प्रथम मी स्वच्छताचे जनक संत गाडगे महाराज यांना मी विनम्र अभिवादन करतो। आज आपण बघत आलोय सन 1 एप्रिल 2000 पासून स्वच्छ अभियान सुरुवात झाले। त्या स्वच्छ अभियानाचं रूपांतर 2012 मध्ये निर्मल स्वच्छ भारत म्हणून असे नाव देण्यात आले। भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले 2 ऑक्टोबर 2014 साली स्वच्छता भारत अभियान ही मोहीम राबवण्यात आली। एवढं असतानाही आम्ही या परिसरामध्ये राहतो। भाग्यनगर या ठिकाणी तुम्ही बघितलंय भीम सैनिक मित्र मंडळ व श्रीयोग मित्र मंडळ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महेंद्रजी गायकवाड साहेब व आमचे उपाध्यक्ष भिवंडी शहर पिंट्याजी पाइकराव यांच्या स्वखर्चाने इथं तुम्ही बघितलं आहात की इथं ज्येष्ठ नागरिक कट्टा त्यांनी स्वखर्चाने इथं उभारलाय। अनेक वर्षापासून इथं कचरा टाकत होते। कचऱ्याच्या दुर्गंधीने आजूबाजूच्या परिसरांना नागरिकांना त्रास होत होता, पण इथं ना म्युन्सिपालिटी लक्ष देते ना कोणी लक्ष देत नव्हत्या। या कारणामुळे भरपूर इथं नागरिकांना त्रास होत होता। इकडच्या प्रदेश नागरिकांनी पिंट्याजी पाइकराव यांचा संपर्क साधून त्यांना या समस्या सांगितल्या व पिंट्याजी पाइकरावनी स्वतः स्वखर्चाने इथं वट्टा बांधलाय, जेणेकरून नागरिकाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे। या घाणीमुळे आरोग्यास धोका निर्माण होत आहे। एवढा रोज इथं दिसतोय आणि वरतीच आमचे आरोग्य कॅबिन आहे, त्यांनाही माहित आहे ते रोज सर्व कर्मचारी इकडून येतात जातात, तरी इकडे कचऱ्याचा भरपूर प्रमाणात ढिगारा लागतो। पण त्यांनी कुठल्याही प्रकारचे महानगरपालिकेने इथं कुठल्याही प्रकारचे फलक लावले नाही बाबा इथं कचरा टाकू नका। जो कोणी कचरा टाकेल आढळल्यास त्याला महानगरपालिका कायदेशीर कारवाई करून दंड स्वीकारण्यात येईल। अनेक वर्ष झाले इकडच्या नागरिकांना भरपूर त्रास होतोय, पण कोणी लक्ष न देत असल्यामुळे पिंट्याजी पाइकराव यांनी स्वखर्चाने करून इकडच्या नागरिकांची समस्या त्यांनी सॉल्व्ह केली आहे। त्याच्यामुळे मी पिंट्याजी पाइकराव यांना त्यांचे आभार व्यक्त करतो। अशाच प्रकारे त्यांनी या वार्डामध्ये भरपूर त्यांनी कामं केलेले आहेत। तुम्ही मागे बघितलंय 5 लाखाचा महात्मा ज्योतिबा फुले विमाचं इकडं शिबिर राबवण्यात आलेला, 300-400 नागरिकांनी त्याचा लाभ घेतलाय। असं सतत या भाग्यनगरमध्ये या परिसरामध्ये पिंट्याजी पाइकराव हे कार्यरत आहे आणि पुढील इलेक्शन मध्ये ते इथं उभा राहणार आहेत। म्हणून त्याला पुढील त्यांच्या वाटचालीसाठी मी माझा मित्र परिवार व इथं उपस्थित विजय बोगा, नाना पाइकराव, बंटी पाइकराव, विकास निकालजे व कृष्णा साळुंके व इकडचे ज्येष्ठ नागरिक तुम्ही बघत आहात, यांच्याकडून त्यांना आम्ही पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देत आहोत। आपण आज जो ज्येष्ठ नागरिक कट्टा बघतोय त्याच्या जागी आधी आपण जर बघितलं असतं तर कचऱ्याचा पूर्ण ढीग डोंगर होता। तो कचरा साफ करून
आपल्या ज्येष्ठ नागरिकांना इकडे स्वच्छ असा ज्येष्ठ नागरिक कट्टा बांधून दिला आहे आणि कचऱ्याचे प्रमाण वाढतं असल्यामुळे इकडे उंदरांचं प्रमाण, मच्छरांचे, डासांचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढले होते, ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, कॉलरा, पोटदुखी, जुलाब, उलट्या असे बऱ्याच प्रकारचे शरीरामध्ये आजार पसरत होते। त्या सगळ्यांचा विचार करून आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्टा बांधला आहे, ज्यामुळे आपला परिसर स्वच्छ राहील, कचऱ्याचा कुठलाच ढीग इथे लागणार नाही किंवा कचऱ्यामुळे कुठलाही आरोग्याला त्रास होणार नाही याचा सगळा विचार करून ज्येष्ठ नागरिक कट्टा बांधण्यामध्ये आला आहे। तर परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांचा विचार असा आहे की आपलं घर स्वच्छ म्हणजे आपण स्वच्छ, आपण निरोगी, पण असं नसून आपला परिसर देखील आपण स्वच्छ ठेवला पाहिजे, जेणेकरून परिसरातील लोकांना आरोग्याचा त्रास होणार नाही याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे। सुरुवात आपल्या घरापासून आपण केली पाहिजे, तेव्हा लोकांच्या मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून सन्माननीय महेंद्रजी गायकवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली पिंटाजी पायगडमध्ये काका यांनी स्वखर्चाने कोणाचा आधार न घेता सर्व मित्र परिवार एकत्र करून विजयजी कांबळे झाले, संतोषजी कोराडे झाले, चेतनजी सरदा झाले, डॅनीबाई निकालजी, नानाजी पायगराव हे सर्व मित्र परिवार गोळा करून आम्ही एका विचाराने असा विचार केला की कचरा हा जमा होण्याच्या आधीच आपण इकडे काहीतरी स्वच्छ असा वट्टा बसण्याचे ठिकाण आपले ज्येष्ठ नागरिकांचे मनोगत व्यक्त एकमेकांना करून ते पण खुश राहतात आणि त्यामुळे त्यांचं पण आरोग्य चांगलं राहतं। अशा विचाराने ना कचरा ना आरोग्याला धोका असा विचार सन्माननीय महेंद्रजी गायकवाड साहेब यांनी आम्हाला सांगितलं आहे आणि आम्ही ते अंमलामध्ये आणलेलं आहे आणि भरपूर लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। पहले यहाँ पे बहुत कचरा रहता था, कचरा बहुत कचरा था इधर, अभी ये बनाया तो जरा सा अच्छा है। किसने बनाए? पिंटे बनाए, पिंटे पायकरा। क्या कहना चाहोगे? यहाँ पे अच्छा काम करे, क्या करे? अच्छा काम करे ना, बनाने का काम अच्छा करे तो अच्छा बोलेगे ना। रस्ता आहे ना किती दिवसाचा खराब झालेला, तो बनवत सुद्धा नाही आणि नळ पण आहे ना इथले लिकेज होत नाही, इथले नुसतं रस्त्यावर पाणी चालत राहते आणि बाथरूम पण आहे ना एकदम घाण झालेले आहेत, नाही त्याच्यात सफाई नाही आहे आणि दार पण नाही बाथरूमला आणि नीट व्हावं अशी आमची इच्छा है। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।